खेकडो टाकले ना बाबा हे. मस्त अगदी बॉईल झाले. आता जरा चव येते का तो बघितलं काढून दिलं. तुझ्या बर्थडेचा गिफ्ट माझ्याकडनं तुमका हेवा स्पेशल भेट. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत. तर मंडळी सी फूड बॉईलचे आम्ही ना लय व्हिडिओ बघितलं. त्यानंतर असा वाटू लागला की आता हे आमका खावचाचा. तसे आम्ही गावात तसरे उकडून खायचे, मीठ टाकून तसरे उकडून वगैरे खायचे, म्हणजे सिंपले ते लय भारी लागायचे. आता आम्ही हे व्हिडिओ बघून सी फूड बॉईल म्हणजे खेकडे वगैरे बॉईल करून खावचे, प्रॉन्स बॉईल करून खावचा, तो व्हिडिओ बघून आता आमका पण वाटला ता आमका खावचा. तर त्याच्यासाठी एका हॉटेल पण आम्ही बघितलो, थंय पण जाणार आहोत. पण त्याच्या आधी दीपालीक सांगितलं तू घरी बनव, आणि ते हानूसाठी आता खेकडे प्रॉन्स वगैरे हानूसाठी मी आता फिश मार्केटला जाते. चला लेट्स गो गाईज. म्हणजे फिश मार्केटात तर इलंय मी, पण आपल्या पहिला आता घेऊचा लागत म्हाकुल, खेकडे, प्रॉन्स हे गोष्टी घेऊच्या लागणार. तर त्याच्यासाठी आपण बघूया म्हाकुल हत काय बघूया. चला त्यांच्याकडे म्हाकुल भेटतात, तर आज हात काय विचारूया. म्हाकुल हत काय बघूया. यार मस्त आहेत रे, मोठे आहेत माकूल. साफ करून पाहिजे, एकच हवी. किलोवर देणार ना? हां हां किती आहे? पाव किलोची आहे वाटतं. पाव किलो ती पण जास्त आहे. जास्तच आहे पाव किलो. चालेल, एक पाहिजे. 500 माकूल 500 रुपये. हे ताजी आहे की नाही कसं ओळखणार? पांढरं पाहिजे. काय पांढरं शुभ्र पाहिजे. एकदम लाल असली ना मग ती एकदम जास्त दिवसाची असते. मग ही लालच आहे आता? नाही, नॉर्मल पांढरी इंजेक्शन लाल असते. ओके ओके. आपल्या काय कळत नाही. नाही बिंदास घेतलंय. ते हे नाही आहेत का आतमध्ये तलवार? काढली ती आणले. तर एक माकूल घेतलाय मी, आणि याचे ना गोल गोल असे करून दे. हा हे बघ तलवार, ते तलवार. हा बरोबर, शाबाश. तर आता आपल्या खव्यात खेकडे, तर खेकडे घेऊन जाऊया आपण. घ्या इकडे, खा घरी. मस्त मस्त खेकडे हवे. खेकडे दाखवा. कालवा घ्या. कालवा पण आहे. खेकडी मोठी आहे, मोठी खेकडे खालीत बघा. बापरे, हाय खेकडे आहेत हे बघा, तुम्ही बघू शकता. घ्या इकडे, खा घरी जाऊ. घ्या खेकडे. शाबाश. वन मॅन शो. घ्या इकडे, खा तिकडे. बस अशीच ना? हा नाही, काढून द्या, पूर्ण काढून द्या. हा शाबाश. आता एक पापलेट घेतलं. हे बघा, हे बघा एकदम पांढऱ्या पाण्याचा पापलेट आहे. एकदम फ्रेश पापलेट आहे. सी फूड बॉईलसाठी जा काय लागता तर आम्ही सर्व आहे घेऊन येलंय. तर बरोबर आणलंय का दीपाली? बघ बाबा, ह्या पापलेट आहे, ह्या नाही, ह्या सी फूड बॉईलमध्ये येत नाही. एक एक उघड. मोठी आणलंय ते, खाडीतले ह्याच्यातले आहेत ते, समुद्रातले आहेत ते, मोठी आहेत ते. मोठे कोण ते हे अख्खे टाकूचे आहेत ना. ज्या इला ज्या आमच्याला थंडी लागतात. हा मला घातल्यावर शॉर्ट झाले. तुझी हाईट वाढली ना. हे क्रॅप साफ करून आणलंय. त्याच्यानंतर त्याच्यात काय हवं? तसरे असतील. आवाज असो काय येतात? खोको खोको उघडलेले ते उघडलेले घेऊ नको, असे असते तो फेकून दे. चांगले असतील तेच घे. आपल्याकडे ते कसं पॅक केलं म्हणून उघडले पण असते. ते महाकुल पण लय मोठे होते बापरे.
हे मासे मी सर्व हाणलंय आणि आता दीपालीचा धूक घेत. त्या अगोदर तुमका एक गोष्ट सांगूचा, भावी जी आमचा इंग्लिश मध्ये पापडत म्हणजे इंग्लिश त्यांना चांगला येता, बोलूक पण येता, प्लस लिहूक बिऊक सर्व म्हणजे त्यांना कळता. पण आणि गणितात त्यांना तेवढा जमत नाही म्हणजे फास्ट वगैरे, आणि ती कंटाळ करतात. तसं माका पण गणिताचा कंटाळच होतो, इंग्लिश गणित दोघोल्यांचा कंटाळ होतो. पण ती नशीब इंग्लिश मध्ये तरी म्हणजे ते इंग्लिश मीडियम असल्यामुळे असू शकतात कदाचित. मग त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन क्लास वगैरे शोधत होतो. ऑनलाईन ह्याच्यासाठी की क्लास का घालूक काय नाही, पण ते पोरांका घेऊन जावा परत घेऊन यावा ह्या लय मोठा टेन्शन आहे. मग त्याच्यात मग ते आम्ही सर्व मग त्याच्यासाठी आम्ही क्लास ऑनलाईन दीपालीने शोधल्या. तर तो भांजूचो आमका ऑनलाईन क्लास भेटलो. ह्यो भांजूचो क्लास आहे ना, ह्यो नीलकंठ भान जे वर्ल्ड ह्युमन फास्टेस्ट कॅल्क्युलेटर त्यांच्याने ह्यो क्लास क्रिएट केल्याने. आणि ते आपल्या क्लास मध्ये जे त्यांचे ट्रिक होत मॅथचे ते सगळे त्या मुलांना शिकवतात. आणि ह्यो क्लास ज्युनियर केजी ते 9 स्टँडर्ड पर्यंत म्हणजे ते आम्ही दोन्ही भावी आणि जिया दोघांना जॉईन केलो आम्ही. तो आमका तर त्याचा फरक पडलो भावी जियाच्या दोघांच्या म्हणजे प्रोग्रेस दिसून येलो दोघांच्या ह्याच्या. आणि तुमका जर जॉईन करून बघूचो असलं म्हणजे तर त्यांचा फ्री डेमो क्लास पण फ्री डेमो क्लास आहे, तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याच्यासाठी आम्ही ती लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊ, प्लस कमेंट मध्ये पण पिन करू. तुम्ही तिथे जाऊन रजिस्टर करू शकता. म्हणजे गणिताची भीती तर सर्वांकच असता. जर तुम्ही तो क्लास जॉईन केलास ना तर खरंच म्हणजे मुलांची गणिताची भीती जाईल एवढा 100%. तर ह्यो क्लास ज्युनियर केजीच्या मुलांपासून ते 9 स्टँडर्डच्या मुलांपर्यंत आणि ह्याच्यामध्ये ना एकदम ते क्विक आणि फास्ट असं मेंटल मॅथ शिकवतात. त्याच्यामुळे मुलांचं एकदम कॉन्फिडन्स लेवल पण हाय होता. तर दीपाली सी फूड बॉईल साठी काय काय लागतं आणि मी काय काय आणलंय तर सर्व बरोबर हा काय सांग बघू. हे खेकडे आहेत, 2 खेकडे. त्याच्यानंतर चिंगडा आहात, लय मोठी आहेत चिंगडा वाईट. तसरे आहेत आणि हे महाफूल ते कापून आणलेले आहेत. पांढरे सुरू ना दिसत, फ्रेश नाही वाटत. आणि ह्या पापलेट सारासाठी. आणि अजून काय घालतात? 3-4 अजून ते हे असतात ना दसऱ्यांसारखे हिरवे. काय शिनाने लॉबस्टर होते सांगितलं नाही तो होते. लॉबस्टर नाही माहित ना मला. एक लॉबस्टर आणू होतो चालेल ठीक आहे, तो नाही आणलं. आणि ते हे अजून व्हेज मध्ये काय काय आहे ते बघ. बटाटे आणि कॉर्न. बटाटे आणि कॉर्न. ओके, तू काय करणार? नक्की ना जमात ना? धागो काढू घेत ना? ओके नाही पण ते तसेच टाकूचे कवरा सकट. धागा मधून काढून पाय आणि मधून ते काढून हे काढायचं. असं साफ करून घेता कशात फक्त हेच ना फक्त उघडून जरा साफ करून घेऊ. आतमध्ये माती असतात ना. कचरे साफ करून झाले, आता चिंगडा साफ करायचा. गायस मोठा हे काय धागो दिसलो. हे बघ एवढं मोठं धागो आता पूर्ण दिसतं आतमध्ये. एक्सरे मशीन आहे आमच्याकडे. एवढं मोठं धागो आणि त्याचं किती घाण असतात. पूर्ण घाण आहे ती. हे बघा किती घाण. त्याच्या आतमध्ये काढवा काय त्याच्या आतमध्ये हो काढो सगळाच काढूचा पडतो. काय आहे त्याचं म्हणजे पोट असतं काय त्या धागा म्हणजे आतडे असते का त्याचे? हा बाय बघ आतडेच असणार ते. मज्जा तंतू असत नाही तर मज्जा करू असतात ते. आता बघा मस्त साफ केला तो काढतो. मम्मीची ट्रिक बघा खेकड्याला नाव घालायची. दाखव मम्मी. लय मळ होते त्याला. लय चिक्कल होतो अक्षरशः. चकाचक केलाय ना अक्षरशः चिक्कल होतो. चिक्कल नाही डेंग्यात हे असतात चिक्कल. नाही डेंग्याच्या मागे पण असतात. कफा त्या काय बोलतात त्या कवचाक. कवचाक पण असतात. साफ करून घेतल्या ना दुपारी. सर्व साफ करून झालं आता ऑलमोस्ट. चला बऱ्यापैकी आता सर्व साफ करून झाला. आणि आता दीपाली फोडणे बिडणे देत, पापलेट फोडणे देत. आणि हे काय नुसतं काय उकडूकच घालू त्यात मीठ टाकायचं आणि उकडायचं. तर आता सगळी मच्छी साफ करून झाली आहे. हे महाकुलर त्यानंतर कॉर्न घेतले 4 तुकडे बटाट्याचे.
त्याच्यानंतर हे प्रॉन्स मोठेवाले साफ केले आणि हे कचरे आणि खेकडे आणि हे पाणी उकळून ठेवलं पाणी. आता त्याच्यात पहिले खेकडे टाकूया ना. हा खेकडो टाक पहिलं. खेकडो टाकले ना बाबा हे. आणि आता काय माकुल. हा चिंगळा लय मोठी आहेत आणि ते जास्त होणार आहेत. खावा किती ते. तसे आपण प्रॉन्स जास्त खातो. हा प्रॉन्स लय झाले. 5च हवे होते प्रॉन्स मग बरोबर झाला असता. आणि आता काय माकुल तरी एकच आणलात ना. हो माकुल एकच आणलंय. आणि हे कचरे आणि कपचा पण टाकूचे आहेत ना. झाला एवढाच आहे ना मटेरियल. आणि हे व्हेज कॉर्न वगैरे. फायनली लास्टला बटाटे. तर आता सर्व टाकून झाला. बटाटे. तर आता ह्या सर्व झाकण मारून ठेवणार आणि ह्या आता उकडू देत. की पण अजून हवा तर पाणी टाक थोडंसं टाक. पाणी टाक थोडंसं. हा झाकून ठेव आता. त्याला एक उकाड येऊ दे चांगलं. आता फ्रायच्या माशांची तयारी दीपाली करता. त्याच्यासाठी आगोल वतल्या ना भुजभर. हे बघ. आणि काय उखाळो इलो सारा का. आता त्याच्यात हे मासे सोडी. सारात मासे सोडल्या दीपाली. आणि हा एक फ्रायच्या माशांची तयारी सुरू झाली. म्हणजे आगोल लावून ठेवल्या ना नंतर मग मीठ मसाला लावून फ्राय करीत. मिक्स करून घेता. काय सुटली तुझी. तर आता हाय काय दीपाली कोकमा घालता. साराची रेसिपी मागतं तर ब्लॉग नंबर 113 नक्की बघा. त्याच्यामध्ये डिटेल माहिती आहे. नाहीतर आता आहे सार बघतात लोक आणि रेसिपी नवीन असतात ना मग ते रेसिपी मागतात आणि नंतर रेसिपी मागतात. तर आम्ही व्लॉग बनवलेला झाले व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे बॉईल झाले सगळं. मस्त अगदी बॉईल झाले. भावी या बघू घ्यावा. शिंपल्यातले ना मासा पण बाहेर येईल एवढे बॉईल झाले. बटाटो पण बटाटो शिजलो ना. शिजलो. हे बघा मासच नाही राहुल. ते बाहेर येईल मासा बाहेर येईल शिजून अक्षरशः. ह्या स्टॉक आता काढून ठेवणार ना. ह्याचा पाणी थोडं काढून ठेवण्याचं तुला ती ग्रेव्ही बनवसाठी. आणि हे माकुलं बाकी सर्व शिजला. बटाटे बिटाटे सर्व बघितलं चेक केलं दीपाले. चेक. ह्याचा कवर बघ असा क्लिअर आणि त्याचा बघ तरी धुवून टाकलेला होता तरी पण ते तसाच होता. हा आता ग्रेव्ही चाला ठीक आहे. आता बनवून घ्या. बंद करून टाक. हा ग्रेव्ही बनवसाठी दीपालीने टोप ठेवल्या ना आणि ग्रेव्ही बनवणारा. आणि हा सार पण रेडी झाला. तुम्ही बघू शकता. माशाचा सार अगदी मस्तच झाला. मजा येणारा खाऊ का. आणि मासे फ्राय पण झाले. हे बघा तुम्ही बघू शकता. मासे पण फ्राय झाले. म्हणजे पापलेटाची मजा. ते आम्ही स्टार्टर का खाणार आहोत. सी फूड बॉईल आणि सार आणि पापलेटचे तुकडे हे आम्ही जेवणार भातासोबत खाणार. कुकर लावल्या ना त्यामुळे आज मजा येणार. हॉटेल सारखं वाटणार. तर आता दीपाली त्याच्यासाठी मासे झाले. पापलेट झाला. क्रॅब प्रॉन्स त्यानंतर माकुल आणि तिसरे 5 झाले. मजा आज पंचमासे. तर आता बटर घालता. तेल घातल्या ना दीपाली आणि आता बटर घातल्या. त्या बटराशिवाय मजा नाही. का चव असतात स्वतःची. असं सॉल्टी आणि मस्त लागतात बटर. आणि त्याच्यात गार्लिक घातल्यानंतर बटर गार्लिक नान होऊन जातात. म्हणजे बटर गार्लिक म्हणजे अरे वा मस्त स्मेल येईल बटरचं. बारीक कापून लसूण टाकलं ना दीपाली. आणि त्याच्यानंतर कांदो ना. हो बारीक कापलेलो कांदा. हा खरा तर मेन आहे. त्याच्यातलं पाणी काढलं ना आणि त्यानंतर मग त्या रश्यासाठी बनव मसालो टाकता. पहिला हळद टाकल्या. मालवणी मसालो भाजपा. थोडासा लाल तिखट टाकला. कलर पण येत आणि
थोडा तिखट पण असता ना. तर ह्या चांगला असा शिजला ना काय त्याच्यात मग आता स्टॉक टाकते दीपाली. हा माझी शिजू ते चांगला मसाला तो. तसं तो भाजकोच मसाला तरी पण भाजू दे चांगला म्हणजे त्याचा कच्चापणा जाऊ दे. शाबाश. ही ग्रेव्ही आहे रेडी झालेली आहे. कोथिंबीर टाकला थोडी त्याच्यात. ही ग्रेव्ही बनवलेली आहे ती आता ह्याच्यावर ओतता सी फूड बॉईलवर. वा चव येत ना आता जरा चव येते का. लसूण बिसून सगळं मस्त. आता ही खाऊ आम्ही रेडी झालेले आहो आणि सी फूड बॉईल आमचा रेडी झालेला. दीपालीने हा बटर पेपर अंतरल्या ना आणि त्याच्यावर केळीचा पान ठेवल्या. केळीचा नाही म्हणजे चवळीचा आहे ना. या केळीचा नाही चवळीचा वाटतं. हा केळीचे नाही तर रुंद असतं. खूपच मोठं. बसा चला बसा. हा केळीचा पान ठेवल्या ना आणि ह्यांच्याने हॅमर घेतलेले आहेत डेंगे फोडूसाठी. दीपालीने हा हाणल्या ना सी फूड बॉईल. होतो काय आता हाय ओतणारा. हा त्याच्यावरती हाय सी फूड बॉईल दीपालीने ओतल्या ना तुम्ही बघू शकतास. हा बघा आता आम्ही हाय तुटून पडणार होय ना. तर मी पण बसतोय आणि हाय बघा तुम्ही काय ते महाकुल फिश आहे तो. हा जिया फुटत नाही तो. फुटला आहे तरी पण अजून फोडायचा तो. बघितला अच्छा काढून दिलाय का. ये का हे काच का. हा मस्त अगदी जियाचं डेंगो जियानं फोडलं डेंगो भरलेलो हा डेंगो. कसा जिया आणि एकदम टेस्टी. हा हे बघा मजा येईल या. आता असा हातानच काढूचा. हवी काय खाता कोण टेस्टी लागता कोण. अजून एक डेंगू तो फोडतोय मी. बघा कानार घेवा लादी फुसूची पडणार माका आज. हो ना हो कोल्लो दुसरं घेवा. हो जियानं दिलेला मस्त आहे यार भरलेला जिया. हो बघ हा म्हणजे कोलास नाही त्याचं जियानं हे केलं ना तो भरलेला डेंगू. बघा एक भरलेला असतो खूपच. हे बघ यार जियाचं मस्तच भरलं. दीपाली तू का हवा आज मिक्स हवा फिश झाले. हा खाऊन बघ मस्तच लागतं यार. आणि आता मी खाते हे चिंगळा खातो. फल काढते. जबरदस्त आणि मस्क्यासारखा शिजला. मस्कासारख्या म्हणजे एकदम लुसलुशीत. बघ खाऊन बघ मग सांग मला. लगेच तुटला मग अरे सॉफ्ट एकदम झाला. होती केवढी जाडजूड होती. तसरे खावा. तसऱ्यांचा मासच गावात बुतूत. खाई गेला आता मास खालते आणि ते स्क्विड जे ते खाऊन बघ रिंग वाले. हे सर्वात टेस्टी आहे कोळंबी. कोळंबी होतीच फ्रेश आणि मस्त. आज तुला जेवण नको वाटता. समुद्रातली आहे त्यामुळे भारी वाटत. टेस्ट आहे सॉफ्ट लागतं. हे मम्मी ठेवायचं नाही लय 7-8 होत. खच पाडला माशांचं इसर. मी काय करतो जेवण घेऊन येतोय. तर मंडळी सगळं मी बाहेर आणलंय. फ्रायचे मासे आहेत या सार असा हय भात असा आणि थंय जिया जग वाढलंय कारण जियाचा स्कूल आहे ना लवकर जेवू दे म्हणून. आणि तो रस्सो आणि ही ऐसर काय अजून खातात. यांचा आरामात असा खाऊचा. संपत ना आता संपला अजून काय राहिलं. संपला सगळा. हे कोण संपवलं माका पण नाही ठेवलं. हे भावीनच खायला. जिया तो जेव स्कूलला तुझा. आज तुम्हीच खरा सी फूड लवर वाटला. सी फूड लवर फॅमिली वाटली आज तुमची. 5 प्रकारचे फळा
5 प्रकारची भाजी. आता मार्गशीर्ष सुरू झालं तर 5 फळा दिसतात. 5 फळा माका दिसतात. उद्यापासून मार्गशीर्ष पण हे व्हिडिओ मार्गशीर्ष मध्ये येणार. तर म्हणजे सी फूड बॉईल आम्ही हे संपवलो. ह्या बघा तुम्ही काय केलं होता बघा. फक्त बटाटे राहुल्यात. बटाटे का कोण वाली नाही आणि याक राहुला वाटतं ना हे भावी. हा आता माका दे राहुला आता. आणि आम्ही आहे सर्व जेवक बसलो. जिया हा प्रॉन्स त्याच्यातले मस्त. आणि दीपाली पण आहे जेवक बसला सी फूड बॉईल खाऊन. आणि आम्ही पण खालो. जिया ते स्कूल का बसला. आणि भावीचा आहे ताट वाढलेला. पण भावी हैसून का हटूक मागत नाही. हा बघा काय तर आता हे आम्ही जेवक घेतो. तर येवा जेवक मंडळी. तर मंडळी सी फूड बॉईल खालं आम्ही. लय मजा येईल. खरंच भारीच लागला. आणि दीपालीने खरंच लय मेहनत घेतल्या आणि बनवल्या. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. म्हणजे हे बॉईल करून हेल्दी असते त्यामुळे तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि मेन म्हणजे दुसरं सांगूचा म्हणजे आम्ही आयफोन घेतलं आणि खयचो कलर घेतला तुमका समजला तसा. तर ह्यो आयफोन ॲक्च्युली आम्ही घेतलं म्हणजे दीपालीसाठी मी ह्यो घेतलंय. दीपालीचं बड्डे होतं. दीपाली गिफ्ट घेऊचाच होता त्याच्यासाठी घेतलंय. म्हणजे दीपाली पण यूज करात आणि आमका पण भेटत. कारण कधी कधी 2 व्हिडिओ शूट करूचे असतात. एक व्हर्टिकलमध्ये करूचं लागतं आणि एक होरिजेंटलमध्ये. मग तेव्हा आमच्याकडे एकच मोबाईल असायचो. लय प्रॉब्लेम व्हायचो. तेव्हा मग दीपालीचं साधं मोबाईल. मग त्याच्यात काय करणार म्हणून दीपालीसाठी मोबाईल घ्यायचा लय प्लॅन चालू होता. आणि घेऊन खायचो घ्यायचो काय घ्यायचो. पण जेव्हा ह्यो कलर इलो आणि ह्या पॅटर्न इला वेगळा तेव्हा मग आता डोक्यात बसला की हेच घ्यायचा. आणि ह्यो दीपाली दिलं तर ह्यो दीपाली नको झालो. माका म्हणता तुमचं द्यावा. हा म्हणजे या सांगता असली ऑरेंज. आम्ही ब्लॅक वेस्पा तर ही ऑरेंज. खरंच असा आता वाटतं की मोबाईल पण ऑरेंज झालो असतो आणि वेस्पा पण ऑरेंज झाली असती. ती आमची आता वेस्पा ब्लॅक आमची. नाही तर वेस्पा का कलर मारून घ्यायचं लागतं ऑरेंज. हे दीपाली का दिलं होतं तर नको झाला. मी आता पण देऊ तयार आहे. दीपाली बघ माका नकोच आहे तो. मी काय करणार माझं युजच काय नाही त्याच्यात. नाही म्हणजे मी काय तो वापरेन 16 काय हा ह्यो 16 काय जुनं नाही झालं. एकदम भारीचा मी काय वापरू शकतो. तू दीपाली ह्यो वापर. पण दीपाली म्हणता ह्या तुम्ही वापरा. कारण ह्याच्यात एक हे म्हणजे चांगली गोष्ट की ह्याचं आम्ही 1 TB घेतलं आणि तो 256. त्यामुळे जवळजवळ 1.5 दीपालीसाठीच घेतलंय. आता दीपाली नाही घेत त्या तिचा लुपा होता बड्डेचा गिफ्ट. माझ्याकडनं तुमका हे स्पेशल भेट. पण तू उघडायचा म्हणजे आम्ही गाईच आहे. ह्यो उघडलो आम्ही म्हणजे दीपालीच्या हातानेच आम्ही उघडलं. तर तुम्ही बघू शकता. कलर लॉंग व्हिडिओ नाही बनवला. शॉर्ट हा व्हिडिओ. शॉर्ट्स आम्ही बनवलो. तो युट्यूब काय येत तुम्ही बघू शकता. ही कामासाठी आम्ही घेतलं. म्हणजे असं नाही की शो ऑफ करूसाठी. आणि ह्या तुमच्याशी शेअर करायचा म्हणून आम्ही सांगतो. सांगूचा उद्देश हा की ह्याच्यापासून म्हणजे आमचा इन्कम होता आणि ह्याच्यात आमचा मोठा काम हा म्हणून आम्ही घेतलं. नाही तर माका वाटत नाही आम्ही कधी आयफोन घेतला असं. त्यामुळे आमचे जे सबस्क्रायबर असतील तर घरात तुम्ही म्हणजे आई वडिलांच्या किंवा आजीच्या मागे लागू नको की आमका आयफोन हो. आयफोन तुमका गरज असली मग त्यांचा काम असा त्याच्यात काय असला तर तुम्ही घेवा. किंवा तुम्ही स्वतः कमवा. स्वतःच्या पायावर उभे राहा. आम्ही 2 वर्ष नथिंगवरच फेमस झालो. साध्या फोनवरच 20-25 काय 30,000च्या मोबाईलवरच आम्ही फेमस झालो. त्याच्यानंतर आम्ही आयफोन पहिल्यांदा घेतलं. तेव्हा पण असं म्हणजे हात कापत होते माझे जेव्हा तो हे केलं ना. कारण ते एवढा महागायचे 1.5 लाख वर्षभर हात लावू दिले नाही. भावीच्या 1 वर्ष मी हात लावू दिलाय नाही. ते माका वाटा आता 1-2 महिन्यापूर्वी आता हे लावतं. म्हणजे एवढं मी तो जपलोय. दसऱ्या का वर्ष झाला आणि हात काल आला आणि आम्ही काल हात लावला. म्हणजे आता ह्याची जरा दाहकता कमी झाली आहे. तरी पण ह्यो मी कालपासून असं वेगळंच ठेवलंय. म्हणजे अजून मी ते सिम काढलं नाही. ह्याच्यात सिमचा ग्लोबल होतो त्यामुळे ह्याच्यात काय सिम घालूचा नाही. सिमचा. तर मंडळी जर तुमका गरज असं परत एकदा मी सांगते कारण आपले सबस्क्रायबर आहेत. तुम्ही युट्यूबर बनूच असला तर नक्की बना. पण तुमच्याकडे जो मोबाईल हा त्याच्यावरच बना. किंवा तुमच्याकडे थोडेफार पैसे असतात त्याच्यावर फेमस व्हा. तुमचा इन्कम सुरू झाला युट्यूबचा पेमेंट सुरू झाल्यानंतर आयफोन घ्यावा किंवा मागडो मोबाईल घ्यावा. आणि तुमचे ना मनापासून आभार. आम्ही ते शिमला मनालीचे ट्रिपचं आम्ही सांगितलं
तर त्या ट्रिपवाल्या तुम्ही लोकांनी एवढे फोन केला की आमका शिमला मनाली का येऊचा जा आणि ता पण स्वीट फॅमिली बरोबरच, म्हणजे असं नाही की ज्या गाडीत असतील किंवा ज्या बॅच मध्ये असतील त्याच बॅच मध्ये आमका बुकिंग हवा. खरंच ह्या प्राऊड फिलिंग आहे आमच्यासाठी मंडळी की तुम्ही आमच्या सोबत येऊ का एवढे उत्सुक. खरंच तुमचं प्रेम बघून खरंच भारावून गेला. म्हणजे कधी कधी कमेंट वाचतो आम्ही निगेटिव्ह, तेव्हा असं वाटतं की काय आम्ही कमवलं. पण जेव्हा जेव्हा मुवमेंट येतं ना, खरंच हे लय मोठं गोष्ट आमच्यासाठी. आणि तुमचं प्रेम असंच ठेवा. हा व्हिडिओचं एंड करतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर. आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवर परत एकदा असंच ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ का. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. येवा कोकण आपलाच असा, येवा शिमला मनाली पण आपलाच असा, आणि 17 Pro Max पण आपलाच असा ऑरेंज कलरचा. बाय. जय महाराष्ट्र.